लक्षात ठेवा. मग अंगामध्ये बळ नसताना शक्तीच्या गोष्टी करणं जसं व्यर्थ आहे, तसं अंतकरणामध्ये भाव नसताना भक्तीच्या गोष्टी करणं व्यर्थ आहे. म्हणजे तुम्हाला भाव नसताना भक्ती प्राप्त होणार नाही आणि भक्ती न करता मुक्ती प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून भाव लागते, भक्ती लागते, तेव्हा मुक्तीची प्राप्त होईल. लोक म्हणले माऊली आता आम्हाला कळलेलं आहे की भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. आता भावयुक्त अंतकरणानं आम्ही भगवंताचं भजन करणार आहोत. फक्त आता तुम्ही आम्हाला एकच सांगा की भगवंताची भक्ती करता बरोबर आम्हाला दैवताची प्राप्ती होईल काय सांगा. तर माऊलीने उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, कैसे दैवता ज्यावेळेस लोकांनी म्हटलं माऊली तुम्ही म्हणता ना त्याप्रमाणे आम्ही अगदी भावयुक्त अंतकरणाने भगवंताची भक्ती करू. आता पण आम्हाला एक सांगा की भक्ती करता बरोबर दैवताची प्राप्ती होईल काय. तर माऊली म्हणतात घाई चालणार नाही. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. माऊली म्हणतात दैवत याने देव त्वरित याने ताबडतोब प्रसन्न होणार नाही. कारण असं का म्हटलं माऊलीनं, याचं कारण असं आहे की परमार्थातलं फल हे अदृष्टाधीन आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण फलाचे दोन प्रकार असतात. काही फल दृष्ट असतात पण काही फल अदृष्ट असतात. ज्या कार्याचं फल ताबडतोब प्राप्त होते त्याला दृष्ट फल म्हणतात, पण ज्या कार्याचं फल कालांतरानं प्राप्त होते त्याला अदृष्ट फल म्हणतात. दृष्ट फल म्हणजे ताबडतोब फल. विस्तवार पाय पडला बरं वाटते की नाही. जे गुंगीत ते म्हणतात बरोबर आहे नाही काय. दृष्टवार जर पाय पडला तर एका क्षणात माणूस बाजूला घेते, कारण ताबडतोब फल आहे. अरे बापरे म्हणले चटकाय वाटते.